नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजची तारीख आहे 23 जानेवारी आणि सकाळचे बघू शकता 9:28 आले. मार्केटमध्ये आपल्याला जबरदस्त पहिल्या 1 मिनिटामध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं, परंतु लगेच आपल्याला त्यामध्ये रिकव्हरी सुद्धा पाहायला मिळाली. यामागची सायकोलॉजी काय आणि ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे तयार झाले याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि मार्केटचा ट्रेंड कशा प्रकारे आहे याबद्दल थोडं समजून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. तर आता सर्वात पहिल्यांदा बघू शकता तुम्ही या ठिकाणी या चार्टवर आपल्याला काय पाहायला मिळत आहे की मार्केटमध्ये पहिल्या 1 मिनिटामध्ये हे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममधले कॅन्डल्स आहे. तुम्ही बघू शकता पहिल्या ओपनिंगपासून मार्केटमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं आणि मार्केटने 25,250 पासून डबल रिकव्हरी देत चांगल्या प्रकारचा हॅमर कॅन्डल या ठिकाणी बनवताना आपल्याला दिसून येतं. आता हा हॅमर आपल्याला किती इफेक्टिव्ह राहील मार्केटमध्ये, पुन्हा ही 25,400ची लेवलतून ऑफसाईडला जाईल की डाऊन साईडला पुन्हा मार्केट 25,100च्या लेवलच्या जवळपास येईल, हे थोडंसं आपल्याला बघायचं ऑप्शन चेन डाटामध्ये. कारण ॲक्च्युअलमध्ये ऑप्शन चेनमध्ये डाटा कशा प्रकारे तयार झाले हे आपल्याला ऑप्शन चेनच्या याच्यावरून समजून जाऊ शकते. सर्वात पहिल्यांदा आपण बघायचं आहे की ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारे पोझिशन सध्या अवेलेबल आहेत. थोडंसं आता याला टाईम फ्रेम जर थोडंसं चेंज करून बघितलं तर आता थोडीशी चांगल्या प्रकारे रिकव्हरी पाहायला मिळालेली आहे. ठीक आहे, जेवढी मार्केटमध्ये पहिल्या 1 मिनिटामध्ये जी काही मंदी दिली होती ती या ठिकाणी रिकव्हर केली. तर सर्वात पहिल्यांदा ऑप्शन चेनचा डाटा बघूया. तर ऑप्शन चेनचा डाटा बघत असताना बघू शकतो ते या ठिकाणी महत्त्वाची लेवल कुठली आपण सध्या 25,500च्या खाली आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघू शकता करंट मार्केट प्राइस किती चालू आहे सध्या आपली या 25,344च्या जवळपास सध्या आपली करंट मार्केट प्राइस चालू आहे. आणि मार्केटमध्ये काय होत आहे की सध्या ओव्हरऑल सेंटिमेंट थोडंसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळे मार्केट काय त्या गोष्टीवर रिॲक्ट जास्त करताना आपल्याला दिसून येतं. त्यामागचे मुख्य महत्त्वाचे कारण आहेत. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की 25,250 पासून मार्केटवरती आलं म्हणजे 25,200 आणि 25,300ची ही स्ट्राईक प्राइस जी आहे, या दोन्ही स्ट्राईक प्राइसवर कशा प्रकारे पुट रायटिंग तेजीसाठी पोझिशन कशा प्रकारे झाले हे थोडंसं बघायचं आपल्याला. सर्वात पहिल्यांदा आपण मार्केट 25,200च्या वरती सस्टेन राहण्याचं कारण काय होतं की या ठिकाणी 1,23,00,000चा टोटल ओपन इंटरेस्ट होता, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवल्या आणि त्यामध्ये 48,00,000च्या आजच्या दिवसामध्ये ॲड झालेले आहे. हे आजचा सध्या डाटा दिसून येत आहे आणि हा आपल्या सपोर्टसाठी आहे. त्यानंतर 25,250 याच लेवलपासून मार्केटमध्ये रिकव्हरी पाहायला मिळेल. 25,250च्या लेवलवर आहे 85,00,000ची पोझिशन आणि त्यामध्ये 60,00,000च्या नवीन पोझिशन ॲड झाल्या, ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवल्या. त्यानंतर 25,300ची या स्ट्राईक प्राईजवर 1,37,00,000 आणि सध्या 75,00,000च्या या ठिकाणी ॲड झालेल्या आणि तिन्ही ठिकाणी बघू शकता तुम्हाला जवळपास 1,00,00,000च्या 1,15,00,000च्या जवळपास या तिन्ही ठिकाणी समजा पोझिशन दिसून येत आहे. त्यांनी काय केलं ते पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवल्या. तर हे चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काय करणार आहे, सपोर्टचं काम करणार आहे. आता महत्त्वाचं काय की मार्केट आपल्या या 25,300च्या वरती सध्या सस्टेन राहण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे. या मार्केट याच्यावरती सस्टेन राहण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी बघू शकता 1,18,00,000ची पोझिशन आहे, त्यामध्ये 60,00,000च्या नवीन ओपन इंटरेस्ट ॲड झालेला आहे आणि हे थोडंसं रेजिस्टन्सचं काम करेल, परंतु मार्केट त्याच्यावरती ओपन आहे. मार्केट त्याच्यावरती सस्टेन करत आहे सध्या मार्केट. त्यामुळे कुठे ना कुठे थोडंसं ह्या ज्या पोझिशन आहेत आपल्या हे 1,18,00,000च्या, यांनी काय केलं होतं की पुट ऑप्शन शॉर्ट सेल मार्फत मंदीसाठी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल मार्फत मंदीसाठी पोझिशन केलं होतं. यांना पाहिजे मार्केटमध्ये मंदी, परंतु मंदी होत नाही आहे. ठीक आहे, परंतु हे आणखी पोझिशन वाढून मार्केटला खाली सुद्धा आणू शकते, एवढं लक्षात ठेवा. कारण यांना सपोर्टसाठी इथं 25,400 पुन्हा एक कालची रेजिस्टन्स लेवल आहे, पुन्हा 25,500ची ही लेवल आहे. ठीक आहे, कारण यांचा आणखी कॉन्फिडन्स या ठिकाणचा गेलेला नाही आहे. आता महत्त्वाचं काय आहे की आपल्याला ही ऑप्शन चेन बघत असताना हा 1,18,00,000चा ओपन इंटरेस्ट कमी होते की जास्त होते हे बघणं खूप महत्त्वाचं. हा जर ओपन इंटरेस्ट कमी होत असेल तर समजायचं की या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग होत आहे, मंदीच्या पोझिशन या ठिकाणी कमी होत आहे, म्हणजे त्याच्याकडे वाटचाल करायला सुरुवात होईल. परंतु ही ऑप्शन चेन बघत असताना हा 1,18,00,000चा ओपन इंटरेस्ट कशाप्रकारे बदलत आहे, त्यानंतर 25,400च्या या लेवलवर, कारण हा चांगला एक रेजिस्टन्स आहे कालच्या, या ठिकाणापासून मार्केटने डाऊन साईडला मोमेंटम दिलं होतं. या ठिकाणी 1,32,00,000चे टोटल पोझिशन आहे, त्यामध्ये 55,00,000. आता सर्वात महत्त्वाचं काय राहते की हा OI चेनचा जो कॉलम आहे दोन्ही बाजूला, एकच नाही दोन्हीही बाजूला, या OI चेनच्या कॉलममध्ये कशाप्रकारे पोझिशन बदल होतात हे खूप महत्त्वाचं आहे. हा टोटल ओपन इंटरेस्ट जर बघसाल तुम्ही तर 1,18,00,000चा दाखवते, परंतु या 1,18,00,000मध्ये आज काय झालं हे समजण्यासाठी तुम्हाला हा OI चेनचा कॉलम बघावा लागते. या 1,18,00,000मध्ये आजच्या पोझिशन 60,00,000च्या आहेत, त्या 1,32,00,000मध्ये आजच्या पोझिशन 55,00,000च्या. हे बघणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं राहते. आता येत्या काही वेळामध्ये आपल्याला हे बघणं महत्त्वाचं की आहे 1,18,00,000मध्ये पोझिशन वाढते की कमी होते, यानुसार मार्केटच्या आता या 25,300च्या वरती ज्याप्रमाणे सस्टेन आहे, आणखी जर याला 25,400ची लेवल जर तोडून अपसाईडला जायचं असेल तर याला काय करावं लागेल, ह्या 1,18,00,000च्या पोझिशन या ठिकाणच्या कमी करावं लागेल.
तरच मार्केटमध्ये काय होणार आहे, हा सेलिंग प्रेशर कमी होणार आहे आणि मार्केट तेजीकडे वाटचाल करणार. तर सध्याची कंडिशन असं आपण आता 1 मिनिट 2 मिनिटाच्या जवळपास होऊ राहिलं, या ठिकाणची एकही पोझिशन कमी झालेली नाही आहे. आपण जो डाटा बघत आहे तो जसाच्या तसाच आहे. कारण ही लाईव्हमध्ये चालू आहे ऑप्शन चेन. तर हे इथं बघा प्रीमियम तुम्हाला चेंज होताना दिसून येतील किंवा आपल्याला इथं रिफ्रेश करायचं काम नाही आहे. त्याच्यामुळे हा डाटा थोडासा चेंज जर झालेला आपला एखाद्या 1 लाखाचा कमी जास्त जरी झाला असता, तरी आपल्याला थोडंसं यातला डिफरन्स समजला असता. परंतु हे काय सांगत आहे, की या ठिकाणी हा डाटा कमी अजिबातच होत नाही. आता 1-2 मिनिटामध्ये हा डाटा कमी होते की जास्त होते, याच्याकडे बघणं खूप महत्त्वाचं राहते. माझ्या हिशोबानं तरी थोडंसं मला चान्सेस कमी होऊन राहिले. कारण काय, या ठिकाणी हे रेजिस्टन्स लेवल त्यांच्या लेवलला आहे ना, मार्केट पुन्हा त्या लेवलपर्यंत जाऊन पुन्हा सेलिंग. त्याच्यामुळे हा कॉन्फिडन्सली थोडंसं या आपल्या जागेवर आपल्या डिसिजनमध्ये ठाम असल्यासारखं या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 25,500. ही चांगलीच प्रॉफिट बुकिंग झोन येणार आहे आणि टॉप सेलिंग झोन. कारण या ठिकाणी 1,60,00,000 जोपर्यंतच आहे, ज्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत मंदीसाठी पोझिशन बनवल्या. आणि या चारही ठिकाणी बघू शकता मार्केटमध्ये काय होत आहे, आपल्याला जबरदस्त सेलिंग प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हे बघू शकता या ठिकाणचा ओपन इंटरेस्ट वाढत आहे पण कमी नाही होत आहे. कारण मार्केट कुठं आहे, 300च्या वरती आहे. मार्केट 300च्या वरती आहे आणि तरीही सुद्धा हा ओपन इंटरेस्ट कमी करत नाही. म्हणजे मार्केटमध्ये पुन्हा डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस त्या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय, की हे जर लेवल जर तोडले तर या ठिकाणचं हे बघा पुट रायडिंग आपल्याला दोन्ही बाजूचा विचार करावा लागते. जसं कॉल ऑप्शनमध्ये पोझिशन आहे, तशा पुट ऑप्शनमध्ये सुद्धा या ठिकाणी सुद्धा बघू शकता ओपन इंटरेस्ट. तर कॉलच्या तुलनेत बघितलं या ठिकाणी ओपन इंटरेस्ट ॲड झालेला चांगल्या प्रकारे आहे. हा सुद्धा कुठे ना कुठे. परंतु ओव्हरऑल काय, की मार्केटचं जे सेंटिमेंट आहे, निगेटिव्हिटी जास्त आहे मार्केटमध्ये. त्यामुळे कसं आहे, ह्या थोड्याशा पॅनिक पोझिशन आहे. थोड्याशा म्हणजे पॅनिकमध्ये लवकरात लवकर स्क्वेअर अप होऊन जातात. तर हे मार्केटमध्ये थोडं स्ट्रॉंगली थांबू शकत नाही. जेवढेही कॉल ऑप्शन जेवढे आता सध्याच्या सिच्युएशननुसार थांबू शकतात, त्यांना म्हणजे मार्केट कितीही वर जर गेले, थोडीशी जर न्यूज आली तरी आपल्या फेवरला येते. त्याच्यामुळे मार्केटमध्ये काय, की ह्या पोझिशन थोड्याशा स्ट्रॉंगली आपल्या डिसिजनवर थांबू शकतात. हे पुट ऑप्शन थोडेसे कमी यायचे. कारण हे थोडंसं तेजीमध्ये निघून बाहेर पटकन मोकळे होऊन जातात. हा पोझिशन चांगल्या प्रकारे होल्ड नाही ठेवत आहे आपल्या तेजीच्या. त्याच्यामुळे ह्या पोझिशन थोडेसे आपल्याला डाऊटफुल राहणार आहे. कारण महत्त्वाचं काय, ऑप्शन चेन बघत असताना सुद्धा ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट काय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्या हिशोबाने डाटा चेंज होतो. कारण प्रत्येक पोझिशन तेजीची असो किंवा मंदीची असो, मार्केटमध्ये ओव्हरऑल जर मंदीचं असेल तर मार्केट मंदीकडेच वाटचाल करेल ना. हा डाटा ऑटोमॅटिकली होऊन जाते. थोडंसं आता चार्टर बघूया. या हिशोबाने तरी आहे की वरच्या बाजूला आपल्याला चांगलं हे बघत आहे. बघू शकता मार्केटवरती नाही हो राहिलं. ऑप्शन चेनच्या डाटामध्ये सांगितलं तुम्हाला मी. थोडंसं आपण या ठिकाणी एक डे हायचा एक लाईन या ठिकाणी नाही होत आहे मार्केट. पुन्हा तो 300च्या खाली मार्केटला दाबण्यास समर्थ झाला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता याचं महत्त्वाचं काय राहतं, याचं जेव्हा प्राईस ॲक्शन आपण समजून घेतो तेव्हा काय करावं लागतं आपल्याला, की 2 असे प्रीमियम घ्यावं लागते सारख्या प्रीमियमच्या, 2 असे ऑप्शन घ्यावं लागते सारख्या प्रीमियमचे सारख्या प्राईसचे. त्याच्यामधला डिफरन्स तुम्हाला लक्षात येऊन जाते. जर मार्केटचे ऑप्शन चेनचं जर मोमेंटम तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, नेहमी तुम्हाला सारख्या प्रीमियमचे 2 पुट ऑप्शन किंवा कॉल ऑप्शन घ्यायचे. कॉल ऑप्शन घ्यायचा, एक पुट ऑप्शन घ्यायचा. मग तो कुठले म्हणजे सारखे कमीत कमी 200 ते 300च्या प्राईसमधला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सारख्या चार्टवर लावून बघायचं एका मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये. त्याच्यामधले प्राईस ॲक्शन कशा प्रकारे होत आहे. मार्केटमध्ये जर तेजी होत आहे तर कॉल ऑप्शनची किंमत वाढायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होते, की तुम्हाला इंडेक्समध्ये तेजी दाखवते परंतु कॉल ऑप्शनच्या प्रीमियममध्ये तुम्हाला प्रीमियम वाढलेले दिसणार. त्याच्यामध्ये सेलिंग, कारण त्या ठिकाणी कॉल रायटिंग होत आहे. म्हणजे काय होत आहे, की मार्केटला तो आणखी काही वेळात तिथून खिचूच शकते डाऊन साईडला. तर हे आपल्याला प्राईस ॲक्शन अशा चार्टवरून लक्षात येते. त्यामुळे आपल्याला नेहमी वापरत असताना थोडेसे चार्ट बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावरून थोडंसं आपल्याला मार्केटचं डिसिजन खूप लक्षात येईल. या ठिकाणी जर बघितलं तुम्हाला, या ठिकाणी थोडंसं दाखवते मी तुम्हाला एक चार्ट. हे बघू शकता. हे प्राईस ॲक्शन समजण्यासाठी आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी सारख्या प्रीमियमचे 2 पुट ऑप्शन आणि कॉल ऑप्शन घेतलेलं आहे. मार्केट काय होतात, या 300च्या 340च्या वरती कॉल ऑप्शन सस्टेन नाही होत आहे. कॉल ऑप्शन सस्टेन होत आहे का, नाही. आणि पुट ऑप्शन सुद्धा 360 पासून, म्हणजे मार्केट या ठिकाणी अनडिसिजन लेवलवर असल्यासारखं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे. तर सध्या बघू शकता मार्केटवर हा सेलिंग प्रेशर कंटिन्यू आपल्याला दिसून येत आहे. आता थोडंसं वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये थोडंसं चेक करूया. हे सध्या आपला 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये काय आहे, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये तर थोडंसं या ठिकाणी ज्या कॅन्डल्स तयार झालेल्या आहेत कुठल्या, ह्या वरच्या ह्या सर्व रजिस्टन्स लेवल जवळच्या ह्या टीजर टॉपमध्ये तयार झालेल्या आहे. हे कॅन्डल्स आहे, हे टीजर टॉप ज्याला आपण म्हणतो, की ज्या या कॅन्डलचे दोन्हीही कॅन्डलचे हाय ऑलमोस्ट सेम राहतात. अशा कंडिशनला हे टीजर टॉप, कारण या कॅन्डलचा हाय सेम आहे या कॅन्डलचा आणि अशा प्रकारे मार्केट असे जेव्हा कॅन्डल तयार होतात तेव्हा मार्केट डाऊन साईडला
येण्याचे चान्सेस जास्त राहतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचं ॲनालिसिस आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत दिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. कारण आजचं मार्केट काय आहे, या मेक अँड ब्रेक लेवलवर सध्या थांबून आहे. ही 25,300ची जी लेवल आहे, ही ऑप्शन चेन डाटाच्या नुसार आपल्या दोन्ही बाजूला मेक अँड ब्रेक लेवलवर आहे. आणि मोठ्या टाईम फ्रेममध्ये जर बघितलं तर हे बघू शकता, वरच्या लेवलला आपण सध्या अंदामंदातनी आहे. त्या काय आपण अंदामंदातनी आहे. ही आपली रेजिस्टन्सची लेवल आहे, ही आपली सपोर्टची लेवल आहे. आणि आपण कुठं आहे सध्या, इथं मंदातनी आहे. म्हणजे 100 पॉईंट खाली आणि 100 पॉईंटवर आपल्याला दोन्ही इकडे हे आहे. आणि अंदामंदात असल्यामुळे तुम्हाला प्रीमियममध्ये तशा प्रकारचे बदल, म्हणजे प्रीमियम सारख्या प्रमाणात ना तेजीकडे चालले ना मंदीकडे चालले. आता याच्यात मजा तेव्हाच येईल जेव्हा पुट रायटिंग जी आहे, पुट रायटिंग जेव्हा कमी होईल तेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला या ठिकाणची जर पुट रायटिंग कमी व्हायला जर सुरुवात झाली, मार्केट मग तुम्हाला पुन्हा 25,000 पर्यंत जाताना दिसेल. एवढं ध्यान ठेवा. कारण कॉल ऑप्शनचे प्रीमियम्स मला कुठल्याही प्रकारचे वाढताना दिसून येत नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये त्याचं दाखवायचं म्हटलं, चार्ट स्वतः करते आणखी तुम्हाला याच्यामध्ये प्रीमियम्स तुम्हाला ॲड करून दाखवते. त्यामध्ये बघा, पहिला आपण 25,500चा प्रीमियम बघूया. त्याच्यामध्ये त्या प्रीमियमचे आपल्याला घ्यायचे आहे 2050चा. त्यानंतर आपल्याला पुट ऑप्शनमध्ये घ्यायचा आहे 25,600. आणि याला दोन्ही प्रीमियमला एका मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये कन्वर्ट करूया सारखं. त्याच्यामधलं मोमेंटम इंडेक्स अनडिसिजन लेवलवर आहे ना, सपोर्टवर आहे ना, रेजिस्टन्सवर आहे. तसं प्रीमियम सुद्धा आहे. हे आपल्याला कुठे ना कुठे अशा जे प्रीमियम जेव्हा आपण लावून ठेवतो, हे आपल्याला कुठे ना कुठे थोडंसं हिंट देतात की मार्केटमध्ये ॲक्च्युअलमध्ये काय होत आहे. ऑप्शन चेन्स जेव्हा तुम्ही हे करता, ॲनालिसिस करता, तेव्हा तुम्हाला ऑप्शनचे प्रीमियम्स चार्टवर लावून बघणे खूप महत्त्वाचं आहे. आणि एकमेकांना कम्पेअर करणे सुद्धा महत्त्वाचं आहे. कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन सारख्या प्रीमियमचे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल दिसत आहे. कारण हा प्रीमियम जर समजा ₹10 वाढत आहे, तो ₹10 उतरला कमी सुद्धा झाला पाहिजे त्याच्या अपोजिटवाला. कारण मार्केटमध्ये तेजी होत आहे तर कॉल ऑप्शनची किंमत वाढणार आहे, पुट ऑप्शनची किंमत कमी होणार आहे. या प्रकारेचं कंपॅरिझन करून तुम्ही ऑप्शन चेनचा डाटा ॲक्च्युअलमध्ये काय होत आहे, कारण ज्या काही पोझिशन बनत आहे ॲक्च्युअलमध्ये ऑप्शनमध्ये बनत आहे, हे तुम्हाला कम्पेअर करून बघणे खूप महत्त्वाचं राहते. आता या डाटानुसार बघा, आपल्याला शॉर्ट सेलच्या पोझिशनसाठी हा प्रीमियम जबरदस्त आहे. शॉर्ट सेलची पोझिशन जर घ्यायची असेल तर हा 3 मिनिटाच्या टाईम फ्रेममधला बघू शकतो आहे. कुठल्याही प्रमाणात तुम्ही कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करा का पुट ऑप्शन बाय करा. आता आपण दोन्हीही डिसिजन या ठिकाणी केलेलं आहे. थोडंसं मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकण्यासाठी मी याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे. ठीक आहे, पोस्ट केलेला आहे मी टेलिग्रामला आपल्या. प्लस एक ऑप्शन चेनचा सुद्धा या आवडीचा डाटा जो काही आहे ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये देते. ग्रुपचा एक थोडं तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेच, तशी चॅनलवर सुद्धा आहे मेन याच्यावर, तुम्ही जॉईन करू शकता. आता 25,300 मेक अँड ब्रेक लेवलवर असल्यामुळे थोडंसं मार्केट या ठिकाणी आहे. परंतु हा डिसिजन मला थोडंसं या ठिकाणी कॉल ऑप्शनचा या ठिकाणी डाऊन साईडलाच जाण्याची संधी जास्त प्रमाणात देतो. कारण त्या प्रकारचं मोमेंटम थोडंसं या ठिकाणी दिसून येत आहे म्हणून. चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.